त्याच काम करत आहेत. आजही ते कुणबी लावून घ्यायला नको म्हणत आहेत. त्याच्या मागचं कारण त्यांच्या दृष्टीने योग्य की अयोग्य ते काही असेल, परंतु त्यांच्या या नकाराने किंवा कुणबी न लावून घेण्याच्या निर्णयाने अनेक मराठ्यांचं नुकसान होणार. ते मराठे वेगळे आणि हे मराठे वेगळे. ते कुणबे आहेत आणि आम्ही 96 कुळे आहोत. आमच्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार होत नाही असं ठामपणे हे नेते सांगतायत. मला प्रामुख्याने या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. स्वतः मराठा असून सुद्धा मराठ्यामध्ये ही दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. रोटीबेटीचा व्यवहार होत नाही म्हणजेच ते मराठे तुच्छ आहेत, ते मराठे नीच आहेत असा अर्थ झाला मित्रांनो. रोटीबेटीचा व्यवहार केव्हा होतं तर दोन्ही आपल्या बरोबरीचे असतील. एक पूर्वीच्या लोकांची समजूत आहे की दोन्ही परिवार किंवा दोन्ही जाती तोलामोलाच्या किंवा बरोबरीच्या असतील तरच रोटीबेटीचा व्यवहार होऊ शकतो. मग हे आज सांगतायत की आमच्यात रोटीबेटीचा व्यवहार होत नाही, याचा अर्थ ते मराठे उच्च आणि हे मराठे कुणबी मराठे हे नीच असं यांचं म्हणणं आहे. मला एक लक्षात आणून द्यायचं आहे, जर स्वतः मराठा असून मराठ्यांविषयी ही जर यांची भावना असेल तर पूर्वीपासून ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं, अस्पृश्य मानून ज्यांना वाईट टाकलं गेलं, अशा जातींविषयी किंवा अशा लोकांविषयी यांच्या मनामध्ये किती घाण असू शकते याची नुसती कल्पनाच करून बघा. ही लोकं किती नीच आहेत आणि अशा नीच लोकांचा वावर राजकारणात असता कामा नये, समाजकारणात असता कामा नये. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मला सांगायचं आहे की अशा जातीभेद करणाऱ्या जातीवादी अवलादींना सत्तेत अजिबात स्थान देऊ नका, त्यांना खड्यासारखं बाजूला सारून टाका. आपल्या भाषणातून अनेक नेत्यांनी आजपर्यंत उल्लेख केला असेल, अनेक सभा गाजवल्या असतील. मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे, मी सुद्धा मराठ्याचाच आहे आणि मी तुमच्या अवेळी कधीही मला फोन करा, मी संकटाच्या वेळी तुमच्या पाठीमागं उभा राहायला खंबीर आहे असं म्हणणारे नेते आज मराठा अडचणीत असताना मूग गिळून गप्प बसले आहेत. मराठी समाज बांधवाच्या आरक्षणासंदर्भात एक शब्दही त्यांच्या तोंडातून निघत नाही, कारण त्यांच्या ढुंगनाकालच्या खुर्चीला लात बसेल अशी त्यांना भीती आहे. मला सांगा मित्रांनो, जो संकटाच्या वेळी मदतीला येतो तोच खरा मित्र आणि तोच खरा आमचा कैवारी. मग आमचा कैवारी कोण आहे हे नीट लक्षात घ्या. छत्रपती शिवाजीराजे, आपण त्यांच्याविषयी बोलताना म्हणतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. राजे जन्माला आले नाहीत, परंतु छत्रपती राजाचे विचार जोपासणारा मनोज जरांगे पाटील आज या ठिकाणी आमच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे. आज एन प्रकारे किंवा कुठल्याही प्रकारे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हाणून पाडणे किंवा त्याचं महत्त्व कमी करणे, त्याच्यातली हवा काढून घेण्याचा आटोकाट प्रयत्न प्रत्येकजण करतोय. काही नेते आज सांगत सुटलेले आहेत, त्या मराठा क्रांती मोर्चामध्ये ओबीसी सुद्धा जाऊन बसलेत. असं म्हणण्यामागचा अर्थ तो क्रांती मोर्चा दिखावा होता, ती एक जत्रा होती असं त्याच्यातली हवा काढून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. परंतु जे प्रत्यक्ष त्या मोर्चाला गेले होते त्यांना चांगलंच माहिती आहे, प्रत्येकजण आपल्या स्वखर्चाने आला होता, प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन आला होता, प्रत्येकजण प्रत्येकाच्या खिशाला झळ पडलेली होती, प्रत्येकजण उत्साहाने आला होता, ईर्षेने आला होता, तळमळीने होता. प्रत्येकाच्या मनामध्ये एक मराठ्यांविषयी, त्या मिळणाऱ्या आरक्षणाविषयी तळमळ होती आणि त्या तळमळीने तो त्या ठिकाणी आलेला होता. तो गेला म्हणून मी गेलो, तो आला म्हणून मी आलो असं अजिबात झालेलं नव्हतं. तसं फक्त इलेक्शनच्या सभेमध्ये होतं. तुम्हाला गाड्या पाठवाव्या लागतात, पैसे द्यावे लागतात, पैसे वाटावे लागतात, तरच तुमच्या माणसाला ते 4 टाळकी जमा होतात. परंतु मनोज जरांगेच्या सभेला तसं झालं नव्हतं. प्रत्येकजण आत्मीयने गेलेला होता. परंतु असं म्हणण्यानं त्या सभेचं किंवा मनोज जरांगे पाटलाचं किंवा मराठा समाज बांधवाच्या आरक्षणाचं महत्त्व कमी होणार नाही. कारण कोंबडं लपवलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नसतो, सूर्य उगवतच असतो. आता या मराठा समाज बांधवाच्या जीवनामध्ये एक सूर्य नव्हे क्रांती सूर्य उगवला आहे आणि त्या क्रांती सूर्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. आज हे सरकार आम्हाला ताबडतोब आरक्षण देत नाही, याची 2च कारणं असू शकतात. एक तर आता जर त्यांनी ताबडतोब आरक्षण दिलं तर पुढे भविष्यात मनोज जरांगे पाटलांना मराठा समाज आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जाणार आहे. हे या सरकारला नको आहे. मनोज जरांगे पाटलाला श्रेय द्यायला नको आहे, ते एक कारण असू शकतं. आणि 2 महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी मागून घेतलेला आहे. 2 महिन्यामध्ये अल्टिमेटम मागितल्यानंतर पुन्हा महिना मागून घेणार आणि नंतर लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे. म्हणजेच हा प्रश्न पुन्हा एकदा पेंडिंग पडणार आहे, पुन्हा एकदा मागे जाणार आहे आणि या आरक्षणाची हवा निघून जाणार आहे. आज मनोज जरांगे पाटील या ठिकाणी म्हणतायत 1 इंचभर सुद्धा मी मागे हटणार नाही. मराठा समाज बांधवाच्या तरुणांना माझं सांगणं आहे, मनोज जरांगे पाटील म्हणतात इंचभर मागे हलणार नाही, आपण त्यांच्या मागचं तुसभर सुद्धा मागे हलायचं नाही. बघू मराठा आरक्षण कसं मिळत नाही ते. 1 मराठा लाख मराठा.